नमस्कार. आज आपण शिवचरित्र कथेला सुरुवात करूया. दिलेर खानाने आपली किल्ले घेण्याची मोहीम सुरू करण्याचे ठरवले. प्रथम पुरंदर आणि सिंहगड हे किल्ले लक्ष्य म्हणून निश्चित केले. मोगली सर्जा खानाने सिंहगडास मोर्चे लावले. यावेळी सिंहगडावर जिजाऊसाहेब आणि महाराजांच्या एक राणीसाहेब होत्या. पण जिजाऊसाहेब सिंहगडात असल्यामुळे आधीच बलाढ्य असलेला सिंहगड अतिबलाढ्य बनला. पण गेल्याच वर्षी जसवंतसिंग राठोड आणि भावसिंग हाडा या दोघांवर जबरदस्त हल्ला करून त्यांचे मोर्चे पार उधळून लावून अन त्यांना पिटाळून लावणारा जो मराठा किल्लेदार होता तोच हा आताही असावा. पुरंदर किल्ल्याला एक जोड किल्ला आहे, त्याचं नाव वज्रगड. म्हणजे दिलेर खानाने पुरंदर, वज्रगड आणि सिंहगड हे किल्ले प्रथम घेण्याचे निश्चित केले. दिलेर खान आणि त्याच्याबरोबर मिर्झा राजेही पुरंदराच्या दिशेने निघाले. त्यांचा मार्ग पुणे ते हडपसर, लोणी, फुरसुंगी, आळंदी, सोनोरी, सासवड ते पुरंदर असा होता. दिलेर खानाचा कामाचा झपाटा विलक्षण गतिमान होता. आळस आणि चैनबाजी त्याच्या स्वभावातच नव्हती. मोगलाकडील एकूण सेनानायकात या 100 वर्षात हा दिलेर खान म्हणजे एकमेव वेगळा अपवाद ठरावा असा इस्लामी सेनानायक होता. एखादे काम अंगावर घेतले की ते पुरे करण्याकरिता तो अहोरात्र बेचैन असायचा. दिलेर खान म्हणजे मूर्तिमंत निष्ठा, मूर्तिमंत तळमळ, मूर्तिमंत तडफड. खान आणि मिर्झा राजे पुण्याहून निघाले आणि 30 मार्च 1665 या दिवशी सोनोरीच्या डोंगराच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात पोहोचले. त्यांच्याबरोबर अफाट युद्धसाहित्य आणि लवाजमा होता. तरीही अवघ्या 15-16 दिवसात पुण्याहून ते सोनोरीस पोहोचले. सैन्य निदान पाऊण लाख तरी होतेच. येथे एक आठवण देते. हेच अंतर फक्त 30,000 सैन्यानिशी चालून जायला पूर्वी शाहिस्तेखानास पूर्ण 9 दिवस लागले होते. दिनांक 1 मे ते 9 मे 1660 अर्थात दिलेर खानासारख्या सतत भडकत राहणाऱ्या बारूद गोळ्याची शाहिस्तेखानसारख्या गचाळ सेनानीशीच काय पण कोणत्याही इतर इस्लामी सेनानीशी तुलना करता येणार नाही. मोगलांनी तोफखाना मोठाच आणला होता. त्यात 3 तोफा प्रचंड होत्या. दिनांक 31 मार्च 1665 रोजी मध्यरात्री अचानक मराठ्यांच्या 100-500 स्वारांच्या टोळीने खानाच्या या सोनोरीजवळच्या छावणीवर एकदम वळवाच्या पावसासारखा हल्ला चढविला. छावणी झोपलेली होती. त्या प्रचंड छावणीवर हा हल्ला तसा लहानसाच होता, पण इतका भयंकर होता की मोगलांची क्षणात तारांबळ उडाली. मराठी सुसाट वादळासारखे आले. अचाट वेगाने तुटून पडले. त्यांनी भन्नाट कापाकापी केली अन सुसाट पसार झाले. कसे आले, कोठून आले, कोठे गेले पत्ताच नाही. आले गेले मनोगती. दिलेरला मराठ्यांचा पहिला परिचय असा झाला. 1 एप्रिल रोजी खान तशाच वेगाने 15 किलोमीटरवर असलेल्या पुरंदरच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला. खानाने लगेच मोर्चेबंदी सुरू केली. स्वतः खान जातीने नेतृत्व करीत होता. मिर्झा राजे या वेढ्यापासून 1.5 किलोमीटर असलेल्या नारायणगावापाशी आपली छावणी ठोकून राहिले. एक दिवस दिलेरच्या वेढ्यात भयंकर भडका उडाला. खानाचा दारूगोळ्याचा साठा अचानक पेटला. सगळी दारू प्रचंड स्फोटाने एका क्षणात खाक झाली. भयानक नुकसान झाले. हा अपघात की मराठ्यांनी केलेला आघात नक्की माहीत नाही, पण बहुधा मराठ्यांच्या गुप्तचरांनीच ही ठिणगी टाकली असावी. पुरंदरच्या भोवती अक्षरशः तोफा बंदुकातून आग गडावर फेकली जात होती. यावेळी मराठी सैन्याची पथके जागोजाग मोगलांना सतावीत होतीच, पण मनुष्यबळ कमी पडत होते. महाराज निश्चयाने उभे होते. त्यांची मनोभूमिका त्यांच्याच शब्दात अशी: पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे. माझ्या भूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य. ते बजावण्यास मी कधीही चुकणार नाही. मोगलांचा धुमाकूळ पुणे जिल्ह्यात चालू होता. तो त्यांनी केंद्रित केला होता. त्यामुळे आग भयंकर होती. याच वेळी कोकण भक्कम आणि निर्धास्त होते. महाराजांचे आगरी, भंडारी, कोळी, प्रभू, कोकणी, मराठे कोकणची अन विशेषतः किनारपट्टीची राखण करीत होते. मिर्झा राजाने यावेळी औरंगजेबास डाक पाठवून विनंती केली की गुजरातेतून मराठी कोकणावर तुम्ही मोगली फौजा पाठवा. हे कोकण झोडपले पाहिजे. औरंगजेबाने हे केले नाही का माहीत नाही, पण पूर्वी शाहिस्तेखानाने कोकणावर पाठविलेल्या एकूण 1 सरदारांचा कोकणी मराठ्यांनी पार धुव्वा उडवून दिलेला होता. पूर्ण फजिती हे औरंगजेबाच्या लक्षात असावे. म्हणूनच बहुधा त्याने कोकणातील आगरी, कोळी, भंडाऱ्याची कलागत काढली नाही. दिलेर आणि मिर्झा राजा यांनीही पुण्याहून कोकणावर आपल्या फौजा पाठविण्याचे धाडस केले नाही.
कोकणच्या माणसांची इथे ओळख पटते. असे हे कोकण, असे हे मावळ, चिवट, चपळ, चमत्कारिक. पुरंदरगड बुलंद आहे, बेलाग आहे, प्रचंड तर घटोत्कचासारखा आहे. असा हा गड चटकन मिळावा असा प्रयत्न दिलेरखान करीत होता. महिना उलटून गेला होता, अजूनही गड खानाला चटकन मिळत नव्हता. अनेक चित्तरकथाच गडाच्या दक्षिणेस काळदरीत घडली. खानानं गडाचा दख्खन दरवाजा तोफांच्या सरबतीने आसमानात उडवण्याचा घाट घातला. 2 प्रचंड तोफा मोठ्या कष्टाने काळदरी या गावापासून गडाच्या या दख्खन दरवाजापासून थोड्या अंतरावर असलेल्या डोंगरमाथ्यावर चढविण्यात आल्या. खाटल्यावर पहुडलेल्या घटोत्कचानं आपला एक गुडघा उंच व्हावा तसा हा डोंगरमाथा दिसतो. भोवती झाडी, समोर उंचावर तो दरवाजा. हा दरवाजा जर कब्जात आला तर पुरंदरच्या थेट बालेकिल्ल्यावरच आलमगिरी झेंडा लावता येईल हा दिलेरचा डाव. हे काम अत्यंत अवघड होते, पण तोफांच्या माऱ्याने दरवाजा उडवून ते साधता येईल असा खानाचा विश्वास होता. या तोफाच्या मोर्चावर एक मोगली तुकडी आणि 2 प्रख्यात सरदार खानाने नेमले. दाऊद खान कुरेशी आणि रसूल बेग रोजबानी हे ते दोघे अहिमही होते. म्हणजे हा दरवाजा आता अशा तोफांच्या आणि मोगली सरदारांच्या तोंडासमोरच उभा होता. त्या मानाने दरवाजा बऱ्याच उंचीवर गडाच्या खोबणीत होता अन या तोफांचा मारा दरवाजावर सुरूही झाला. 2-3 दिवस उलटले. दरवाजा पक्का होता अन याच वेळी एक रात्री गडद अंधारातून आणि गडाच्या अंगावर असलेल्या झाडीझुडपातून सुमारे 400 मावळे काळदरीकडून गडावर उंदरासारखे या दरवाजाच्या रोखाने घुसले, चढू लागले. या मावळ्यांच्या पाठीवर धान्याची आणि बारुदाची म्हणजे तोफा बंदुकाच्या दारूची लहान मोठी पोती होती. महाराजांनी राजगडावरून पुरंदरगडावर मुरारबाजींना ही रसद गुपचूप पाठवली होती. सुमारे 200 पोती होती. मोगली सैन्याच्या आणि तोफाच्या तडाख्यातून हे मावळे मोठ्या हिमतीने, कष्टाने आणि चतुराईने गड चढत होते. दाऊद खान कुरेशी आणि रसूलबेग रोजबानी यांना या चोरांच्या चतुराईची चुकूनही चाहूल लागली नाही. दख्खन दरवाजाच्या वरच्या मराठ्यांनी अचूकपणे दिंडी दरवाजा उघडला. ही मराठी कुमक आणि रसद गडात अगदी सुखरूप पोहोचली. दख्खन दरवाजा बंद झाला. मोगली तोफा उडतच होत्या. रात्र संपली, दिवस उगवला. मुरारबाजींना ही नवीन कुमक पाहून केवढा आनंद झाला असेल नाही. खास महाराजांनी गडाला पाठवलेली ही मदत. अन रात्र संपल्यावर दिवस उजाडी दाऊद खानला अन रसूलबेगला बातमी लागली की रात्रीच्या अंधारातून आपल्या समोरच्या झाडीतून मोठी थोरली कुमक मराठ्यांनी गडावर नेली. दोघेही सरदार थक्क झाले, सुन्न झाले, गप्प झाले. गप्पच राहिले, कारण ही आपली फजिती आपणच कशी कोणाला सांगायची. अन जर गडाच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या दिलेरखानाला ही फजिती समजली तर तो संतापेल अन काय करील याचा नेम नाही, हे ते दोघे ओळखून होते. म्हणून गप्पच बसले. तो दिवस मावळला. रात्र झाली. तोफा उडतच होत्या. अस्वलानं शिकावं तशा गडाच्या बालेकिल्ल्यावर याच रात्री एक भयंकर धाडसी कवटाळ किल्लेदाराने योजले. त्याने 40 मावळ्यांना सज्ज केले. मोगलांच्या उडणाऱ्या तोफावरच झडप घालण्यासाठी. केवढे धाडस! या 40सातील काहींच्या जवळ टोकदार मोठे लोखंडी खिळे आणि हातोडे होते. ही सशस्त्र टोळी दख्खन दरवाजाच्या दिंडीतून गुपचूप बाहेर पडली. झाडीतून लपत-छपत तोफाकडे उतरू लागली. या छाप्याची कल्पनाही दाऊद आणि रसूल यांना आली नाही. या मराठ्यांनी एकदम अंधारातून येऊन मोगलांवर झडप घातली. मोगलांचा गोंधळच उडाला. झटापट पेटली. हातोड्यावाल्या मावळ्यांनी गर्दी करून तोफांच्या छिद्रात खिळे घातले, घाव घातले. तोफा क्षणात निकामी झाल्या. काम झाले. मावळे जितक्या झपाट्याने आले तितक्याच झपाट्याने झाडीत पसार झाले. 4-6 मावळे मारले गेले. दख्खनची दिंडी उघडली गेली. मावळे किल्ल्यात शिरले. दिंडी बंद झाली. खानाच्या तोफा ठार बंद पडल्या होत्या. काळगडावर मावळी कुमक पोहोचली. आज आपल्या तोफा बेकाम होऊन निपचित पडल्या या गोष्टी लपून राहिल्या नाहीत. दिलेरखानाला त्या समजल्या. तो आगीसारखा भडकला. संतापून तो या बंद पडलेल्या तोफांच्याकडे दौडत आला. दाऊद आणि रसूल गुन्हेगारासारखे मान खाली घालून उभे होते. संतापलेल्या दिलेरखानाने आपला क्रोध शब्दात उधळावयास सुरुवात केली. अत्यंत कठोर भाषेत दाऊद आणि रसूल यांची तो अब्रू सोलून काढीत होता. थांबतच नव्हता. तो त्यांना बेवफादार, हरामखोर, नालायक, बदतमीज अशा घनघोर शिव्यांनी झोडपीत होता. कितीतरी वेळ त्यांनी दोघांनी तरी किती ऐकून घ्यायचे.
जबाबदारी त्या दोघांवर होती हे खरं, पण आता त्याबद्दल किती शिव्या घालायच्या. अखेर एक क्षण असा आला की दाऊद खान कुरेशीने मान वर करून दिलेर खानाला जाब विचारला. तुमच्या छावणीत दारुगोळ्याचा सारा साठा भडकून उडाला. कोण जबाबदार होतं त्याला? आम्ही की तुम्ही? दाऊदचा सवाल मोहतोड होता. अन मग दाऊद खान आणि रसूल बेग यांची लांब दुसऱ्या छावणीत बदली करण्यात आली. ते परिंड्याच्या किल्ल्याकडे रवाना झाले. पुरंदर झुंजतच होता.